यांच्या 134व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून या ठिकाणी सामुदायिकरित्या नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाधियामि अदिन्यदाना वेदमणि शिक्षापदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेदमणि शिक्षापदं समाधियामि मोक्षावादा वेदमणि शिक्षापदं समाधियामि शिक्षापदं समाधियामि साधु साधु क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा छत्रपती शाहू महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तरी या ठिकाणी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रांताधिकारी इतर साहेब यांना विनंती करतो आपण शुभेच्छापूर्वक मनोगत व्यक्त करावं. डॉक्टर बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन देऊन मी आपणा सर्वांना व्यासपीठावर माझ्यासोबत उपस्थित असलेले आपले आदरणीय आमदार महोदय खरे साहेबांना, माझे सर्व सहकारी अधिकारी आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. खरं म्हणजे महामानवांचं कामकाज कुठं शब्दात वर्णन करणं इतकं सीमित नाही आहे. खरं तर मला असा एकही व्यक्ती भेटला नाही की बाबासाहेबांनी लिहिलेली पुस्तकं एका दमात तो आपल्याला सांगेल इतकं त्यांची लेखन संपदा होती. म्हणजे मी फक्त एक पैलू त्यांच्या जीवनातला घेतला. त्यांनी लेखन किती केलं. आपल्या ज्यांना एक लेख साधा लिहिता येत नाही, परंतु त्यांनी प्रचंड पुस्तकं लिहिली आणि त्यातून समाजाला आणि आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम केलं. आजचा जो काही भारत आहे आणि आपली जी घटना आहे ह्याचे जनक डॉक्टर बाबासाहेबांना म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यांच्या मार्फत आपल्याला दिलेली जी समता बंधुतेची शिकवण आहे ती आपण अंगीकारण्याचा या निमित्तानं प्रयत्न करूया. त्यांनी आपल्याला जे भारताचे सुजाण नागरिक म्हणून जे काही मार्गदर्शक तत्त्व घालून दिली त्याचं आपण आचरण या निमित्तानं करूया एवढीच मी माझी भावना व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा बाबासाहेबांना
कोटी कोटी प्रणाम करून आपण सर्वांना धन्यवाद देतो, पुन्हा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय भीम. आज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती पंढरपूरसह संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतवर्षामध्ये त्या नव्हे 7 समुद्रातून पलीकडे जाऊन साऱ्या विश्वामध्ये अत्यंत धूमधडाक्यात साजरी होत असताना पंढरपूर मध्यवर्ती मंडळांना दिलेल्या आमंत्रणावरून माझ्यासारखा कार्यकर्ता बाबासाहेबांच्या संविधानामुळे मोहोळसारख्या राखीव मतदारसंघामधून महाराष्ट्राच्या विधानसभेवरती आमदार म्हणून निवडून गेला. कदाचित बाबासाहेबांनी जर घटना लिहिली नसती तर आपल्याला अनुसूचित जातीचे मतदारसंघ मिळाले नसते. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेची देण म्हणून आज माझ्यासारखा कार्यकर्ता विधिमंडळामध्ये आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते हे देशाच्या संसदेमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व करत आहेत. आणि अशा या महामानवाच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला संपूर्ण पंढरपूर शहरवासियांना मी मनापासून शुभेच्छा देतो. या कार्यक्रमाला उपस्थित या भागाचे उपविभागीय अधिकारी विकास साहेब, DYSP कदम, तहसीलदार BDO, नगरपालिकेचे सेवक माझे मित्र प्रशांत बाबू, उपस्थित सर्व धम्मबंधू, पुन्हा एकदा या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. सर्व आलेल्या मान्यवरांचं मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रथमतः स्वागत करतो. तसेच ठिकाणी आपण या ठिकाणी त्यांचं सत्कार करतोय. आमदार राजाभाऊ खरे यांचा पंचशील गमजा देऊन तसेच बाबासाहेबांचं पुस्तक देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. मध्यवर्ती समिती अध्यक्ष शैलेश आगावणे हे त्यांचा सत्कार करतील. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय अनिलराव भोसले साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी मध्यवर्ती समितीवरती केला जातो. तहसीलदार समितीवरून केला जातो. पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी केला जातो. संजू सातपुते हे त्याचे सत्कार करतात. असलेले विकास अधिकारी माननीय सुशील चौधरी साहेब यांचाही सत्कार मध्यवर्ती समितीत केला जातो. या ठिकाणी आलेले माननीय अनिलदादा सावंत करासे विनंती करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल माननीय अप्पासाहेब जाधव या ठिकाणी आपले आभार व्यक्त करते. कॉलेज जावा आंबेडकर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करून
भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 34व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांचे लाडके नेते राजाभाऊ खरे